नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. तर पहा, या ठिकाणी आरोग्य विभाग भरती संदर्भात अपडेट समोर आलेली आहे आणि त्याची माहिती आपण इथे पाहणार आहोत. अपडेट कशा संदर्भात आहे? तर अपडेट आहे तुमच्या आरोग्य विभागाच्या भरतीच्या संदर्भात. 5,000 पदांचा प्रस्ताव आहे आणि त्यासोबतच 2,064 पदांची भरती जी आहे त्या भरतीची प्रक्रिया चालू आहे, अशी माहिती समोर आली. ही माहिती कोणी दिली? तर ही माहिती आरोग्य मंत्र्यांनी जे आपलं विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात त्यांनी सांगितलं. कोणकोणते मुद्दे होते? तर यामध्ये एकूण 20 मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि त्यापैकी 18 मुद्दे जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. 2 मुद्दे प्रगतीपथावर आहे. यामधील 10व्या क्रमांकाचा जर तुम्ही मुद्दा पाहिला तर रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया चालू करणे या संदर्भात हा मुद्दा होता आणि 18 जवळपास या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. 2 जे आहे त्याचं काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. यामध्ये बोलताना ते काय बोलले की 2,064 पदांची भरती प्रक्रिया आहे ती तर येणारच आहे, पण त्यासोबतच नवीन 5,000 पदांचा प्रस्ताव देखील समोर ठेवलेला आहे. म्हणजे आगामी काळात आपल्याला आरोग्य विभागाची भरती दिसू शकते. आता ही झाली मंत्र्यांची घोषणा किंवा त्यांनी दिलेली माहिती. यावरून आपल्या लक्षात असं येतं की आगामी काळात भरती होणार आहे. एक्झॅक्टली कधी होईल हे सांगता येत नाही, कारण की यापूर्वीही विविध घोषणा झालेल्या आहेत. मग त्या गट क संदर्भात असो की गट ड संदर्भात असो आणि इतर विभागासंदर्भात असो, विविध घोषणा मंत्र्यांकडून केल्या जातात. मात्र ते ॲक्च्युअलमध्ये आपल्याला उतरताना दिसत नाहीत. त्यापैकी बरीच तफावत आपल्याला दिसते. जसं की मागे घोषणा केली होती वनमंत्र्यांनी की आम्ही 12,000 पदांची भरती करणार आहोत आणि आता प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर 700-750 जवळपास वनरक्षकांची पदे येणार आहेत आणि त्याची प्रोसेस सुरू आहे. इथे पहा, गट क चा जर विचार केला तर त्यामध्ये काही विद्यार्थी विचारत आहेत की गट क संदर्भात काय आहे. आता गट क मधील सर्वात महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे आरोग्य सेवक. आरोग्य सेवक हे जे पद आहे या संदर्भात अगोदर जी पात्रता होती त्यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि ती निश्चित करण्यात आलेली आहे. ती म्हणजे 12वी प्लस सायन्स असणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी म्हणताय की आम्ही आर्ट्स आहे, कॉमर्स आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागे ज्या काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जागा भरल्या गेलेल्या आहेत किंवा ज्या महानगरपालिकेमध्ये जागा आलेल्या होत्या त्यामधील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हे जे पद होतं किंवा आरोग्य सेवकचं जे काही आगामी काळात येणारं पद आहे त्या संदर्भात आता 12वी प्लस सायन्स हाच क्रायटेरिया पुढे कंटिन्यू केला जाऊ शकतो. म्हणजे यामध्ये कोणताही बदल आपल्याला आता होताना याच्यानंतर दिसणार नाहीये. म्हणूनच इथे आता 12वी प्लस सायन्स अशी जी पात्रता आहे ती आरोग्य सेवक या पदासाठी असू शकते आणि त्याचसोबत महानगरपालिकेमध्ये ज्या काही पदं येतील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यामध्ये देखील 12वी सायन्स प्लस 12वी प्लस सायन्स ही जी पात्रता आहे ती राहू शकते. यामध्ये जो कोर्स आहे तो तुम्ही निवड झाल्याच्या नंतरही उत्तीर्ण झाले असं मागच्या जाहिरातीमध्ये त्यांनी केलं होतं. तर आगामी काळातही तसं कंटिन्यू राहू शकते. 12वी सायन्स जर असेल तर तुम्ही फॉर्म भरा, पेपर द्या, परीक्षा काढा आणि जर तुमची निवड झाली तर तो जो कोर्स आहे त्यासाठी आवश्यक तो तुम्ही नंतरही उत्तीर्ण होऊ शकता. तर अशा पद्धतीने अपडेट आहे आरोग्य सेवक संदर्भात. जागा ज्या येणार आहेत त्या गट क च्या येतात की गट ड च्या येतात हे आपल्याला जाहिरात आल्यानंतर किंवा सविस्तर माहिती समोर आल्यानंतर कळणार आहे. फक्त सध्या भरती प्रक्रिया चालू आहे असं त्यांनी सांगितलं. अजून कोणत्या जागा आहेत, कोणत्या पदांच्या जागा आहेत, नेमक्या जागा डिव्हायडेशन कसं आहे, जागांची विभागणी कसं आहे ते सांगितलेलं नाही. गट क संदर्भात काही विद्यार्थ्यांना अपडेट पाहिजे होती. तर गट क म्हणजे ग्रुप सी मधील जे पद आहेत 100 पेक्षा जास्त पद आहेत गट क मधलेच, यांची जी पात्रता आहे म्हणजे जे क्वालिफिकेशन आहे ते बरोबर किंवा नियोजित करण्यासाठी किंवा त्यामध्ये फेरबदल करण्यासाठी, सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. आपण त्या समितीची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच मी तुम्हाला दिलेली होती की त्यासाठी समिती गठीत करण्यात आली आणि आता पात्रतेमध्ये आपल्याला आगामी काळात बदल दिसू शकतो. अजून तरी त्या समितीचा अहवाल वगैरे किंवा काहीही समोर आलेलं नाही. आता त्यांनी तो प्रसिद्ध केला नाही की नेमकं अजून अहवाल तयारच नाही, त्याच्याबाबत सुद्धा आपल्याकडे अपडेट नाहीये. तर जसा तो अहवाल प्राप्त होईल तशी मी तुम्हाला माहिती देईल की गट क मधील जे काही पदे आहेत, पहिले आपण 100 पेक्षा जास्त पदे आहेत त्याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर सुद्धा उपलब्ध होऊन जाईल. त्या ठिकाणाहून तुम्ही ते डाउनलोड करू शकता की कोणकोणती पदं ही क्लास सी मध्ये येतात आणि क्लास सी मधली जी पदं आहेत त्यांची शैक्षणिक पात्रता या ठिकाणी किंवा जी काही निवडीची पात्रता आहे त्यामध्ये बदल आपल्याला दिसू शकतो. काही पदांची कायमच राहणार आहे, पण काही पदांची बदलली जाऊ शकते. तर ती बदलली पात्रता कधीपर्यंत अहवाल प्राप्त होतो त्यावर डिपेंड आहे. तो आल्याच्यानंतर आपल्याला फायनल होऊन जाईल की नेमकी ग्रुप सी मधले जे काही पद आहेत त्यासाठी काय शैक्षणिक पात्रता ठेवण्यात येते. आता गट ड बद्दल जर बोलायचं झालं तर गट ड साठी कॉमन पात्रता जी आहे ती 10वी पास असण्याची शक्यता आहे. 10वी पासवरच ही भरती येणार आहे आणि त्यासाठी जो सुद्धा सिलेबस आहे तो सुद्धा कॉमनच आहे, जो सरळ सेवेमार्फत होतो, जो की मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित आणि बुद्धिमत्ता अशा पद्धतीचा पॅटर्न या ठिकाणी गट ड साठी राहणार आहे. गट ड मध्ये टेक्निकल विषयाचा
समावेश केला जाऊ शकत नाही. त्यामुळे तिथे जो तुमचा पेपर आहे तो पूर्णतः 100 पैकी 100 प्रश्नांचा राहणार आहे आणि कॉमन सब्जेक्ट त्यासाठी असतील. मात्र ग्रुप सी जे आहे त्यामधील काही पदांसाठी टेक्निकल विषय हा ठेवला जाऊ शकतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट समोर आली. 2000 प्लस जागेची जाहिरात आपल्याला आगामी काळात दिसू शकते आणि जे 5000 पदं आहेत त्यांचा प्रस्ताव सध्या मांडलेला आहे, अशी विधिमंडळाच्या माहितीवरून आरोग्य मंत्र्यांनी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली. तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला काय वाटतं, कधीपर्यंत भरती यायला पाहिजे, या संदर्भात काही मोहीम वगैरे आपण राबवली पाहिजे का, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.